जनार्दन समोर आता कोणताही पर्याय नसल्याने त्या बंगल्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली. मी खोटं म्हणालो तुम्हाला. घर माझ्या आईबाबांचं होतं. घरात मी, आई, बाबा आणि माझा मोठा दादा आणि वहिनी असे 5 जण होतो. सरिता वहिनी खूप चांगली होती. मला अगदी तिच्या छोट्या भावासारखी माया करायची. लहानपणापासून जेवढे एक भाऊ म्हणून दादाने प्रेम नाही दिलं, ते माझ्या वहिनीने तिचा छोटा भाऊ म्हणून मला दिलं. दादाला दारू आणि जुगार या 2 गोष्टींचा खूप नाद होता. माझे आई बाबा वहिनीला विनाकारण हिणवायचे, कारण त्यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली पण वहिनीला बाळ होत नव्हतं. त्यातच दादाचं असं वागणं. वहिनीला खूप त्रास व्हायचा, पण ती दाखवायची नाही. एक दिवस मला विदेशी कंपनीमधून नोकरीसाठी मोठी संधी चालून आली. तेव्हा सर्वात जास्त वहिनी खुश होती, पण माझ्या आईबाबांना आणि दादाला त्याचं काहीच कौतुक नव्हतं. माझा परदेशी जाण्याचा सगळा खर्च दादाने केला खरा, पण तो सुद्धा व्याजाच्या लालसेने. मी परदेशी निघून गेलो आणि जाण्याआधी वहिनीला पाहिलं, ते शेवटचं. त्यानंतर मला कधीच ती दिसली नाही. काही वर्षानंतर मी भारतात परत आलो. वहिनी घरी नव्हती. तिच्या जागी कोणी दुसरीच बाई होती. मी आईला विचारलं, तसे आई बोलली की मागच्या वर्षी तिचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मला हे ऐकून अक्षरशः धक्काच बसला. मी आईला म्हणालो, इतकी मोठी गोष्ट सांगणे तुम्हा सर्वांना महत्त्वाचे वाटले नाही का? त्यावर आईने उडवाउडवीची उत्तरं दिली. तुला सांगून तू येणार होतास का? आणि इथे येऊन गेलेल्या व्यक्तीला पुन्हा आणणार होतास का? आईचे असे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. नंतर काही दिवसांनी दुर्दैवाने माझ्या आईचाही तसाच विहिरीत पडून मृत्यू झाला. बाबा तर घराच्या छतावरून पडले आणि अंथरुणात कायमचे खिळले. कालांतराने त्यांचं सुद्धा निधन झालं. मग दादा त्याच्या दुसऱ्या बायकोला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला. मी एकटाच त्या बंगल्यात राहायला लागलो. पण मला विचित्र अनुभव यायला लागले. तसे मी तो बंगला विकायचे ठरवले आणि तुम्ही तो पाहिला. तुम्हाला तो आवडला सुद्धा. मग काय, मी लवकरात लवकर व्यवहार पूर्ण करून त्या बंगल्यापासून माझी सुटका करून घेतली. हे सगळं ऐकून जान्हवीने विचारलं, मग त्या दिवशी तुम्ही आम्हाला खोटं का सांगितलं की हा बंगला तुम्ही दुसऱ्या कोणाकडून विकत घेतला होता? तसे जनार्दन पुन्हा सांगू लागला, माफ करा मला, पण मी आधीच घाबरलो होतो. कारण मला ते घर सोडल्यावर सुद्धा कधी कधी वहिनी स्वप्नात यायची. मी त्याच पडणाऱ्या स्वप्नांमुळे घाबरलो होतो. पण नंतर मला समजलं की मी तुम्हाला या सगळ्यातोडून खूप मोठी चूक केली आहे, म्हणून मी तुम्हाला वाचवायला आलो. तसे मी ऐकले आहे की एखाद्या चांगल्या व्यक्तीवर अन्याय झाला आणि त्यात जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला मुक्ती नाही मिळत. जर आपल्याला हे सगळं थांबवायचं असेल तर वहिनीला या जगातून मुक्ती द्यावी लागणार. मला माहीत आहे या सगळ्यात तुम्ही माझी मदत नाही करणार. हे ऐकून धर्मेश बोलला, अहो जनार्दन भाऊ, हे काय बोलताय? आम्हाला जेव्हा जगण्याची सगळी दारं बंद झाली तेव्हा तुम्हीच आलात आम्हाला वाचवायला. आता या सगळ्यामध्ये आम्ही तुमची मदत करू. धर्मेशचे शब्द ऐकून जनार्दनला आधार वाटला. दुसऱ्या दिवशी विशालला जाग आली. जाग येताच त्याने धर्मेशला आवाज दिला. विशालचा आवाज ऐकून ते तिघेही धावत त्याच्याजवळ आले. विशालला शुद्धीत आलेलं बघून धर्मेशच्या जीवात जीव आला. त्याने कालच्या रात्रीबद्दल विचारलं. तसं जान्हवीने घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून विशाल त्याच्या विचारात हरवून गेला. त्याला भानावर आणून धर्मेशने त्याला धीर दिला. तसे जनार्दनला एक मार्ग सापडला आणि तो त्यांना सांगू लागला, माझ्या घरापासून 5 किलोमीटरवर एक दत्त मंदिर आहे. त्या मंदिरातला पुजारी आपली नक्कीच मदत करू शकतो. धर्मेशला या सगळ्या गोष्टी पटत नव्हत्या, कारण त्याच्या आईचे दुःखद निधन झाल्यापासून तो कधीच कोणत्याही मंदिरात गेला नव्हता. देवावरचा त्याचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. जान्हवी हे सगळं जाणून होती. तसे ती म्हणाली, धर्मेश, तुला नको असेल तर असू दे.
आपण दुसरा मार्ग काढू काहीतरी. पण धर्मेशला सुद्धा कळून चुकले होते की या संकटातून त्याची तिथेच सुटका होऊ शकते, म्हणून तो त्यांच्याबरोबर जायला तयार झाला. विशालला तसंच जनार्दनच्या घरी आराम करत थांबायला सांगून ते तिघेही दत्त मंदिरात गेले. मंदिराच्या आत जाताना धर्मेशचे पाय उचलत नव्हते, कारण तो खूप वर्षांपासून नास्तिकपणामुळे देवळाची पायरी चढला नव्हता. पण आज कोणता पर्याय नसल्याने त्याला हे करावे लागले. त्या मंदिरातले पुजारी हे जनार्दनचे खूप चांगले मित्र होते. घडला प्रकार त्याने पुजाऱ्यांना सांगितला. त्यावर पुजारी म्हणाले, मला तुमच्या बंगल्यात घेऊन चला. तिथे जाऊनच मी सांगू शकतो की मी तुमची मदत करू शकेन की नाही. पुजाऱ्यांना घेऊन ते बंगल्याकडे निघाले. जाताना त्यांनी विशालला सोबत घेतलं. गाडी बंगल्याबाहेर रस्त्यावरच थांबवली. जसे त्यांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला तसे त्यांना नकारात्मक शक्तीची जाणीव होऊ लागली. तसे ते तिथेच गेटवर थांबले. त्यांनी त्यांच्या बॅगेतील स्फटिक माळ काढून जप सुरू केला. जप सुरू ठेवूनच ते बंगल्यात शिरले. आत जाता क्षणी त्यांना एका ठिकाणून एक कुजबूज ऐकू आली. तसा जप करत ते एका दरवाजाकडे गेले आणि त्या दरवाजाला एका वेगळ्याच नजरेने बघत विचारले, या खोलीत काय आहे? तसे जान्हवी म्हणाली, ती स्टोअर रूम आहे. त्यात सगळं जुनं सामान ठेवलंय, जे या बंगल्यात होतं. कधीतरी गरज पडली तर लागेल म्हणून ठेवलंय. तसे पुजारी मागच्या दाराकडे चालत गेले. तिथून बाहेर जाऊन त्या विहिरीकडे एकटक पाहत राहिले आणि एका क्षणाला ते अचानक मागे फिरून बंगल्याबाहेर आले. तसे सगळेजण त्यांच्या मागे आले. जनार्दनने त्यांना विचारले, काय झालं? अचानक असे बाहेर का आलात? तसे ते म्हणाले, ही कोणी साधीसुधी आत्मा नाही. ती पेटून उठली आहे. सूड घ्यायचा आहे तिला आणि तो घेतल्याशिवाय ती नाही जाणार. एवढं सांगून पुजारी तिथून निघून गेले. पण जाता जाता एका माणसाचा नंबर त्यांनी जनार्दनला पाठवला होता आणि सांगितले होते की हा माणूस तुमची नक्की मदत करू शकतो. त्याला आजच बोलवून घ्या. मी त्याला सगळे सांगून ठेवतो. जनार्दनने वेळ न घालवता त्या व्यक्तीला कॉल केला. तसे तो व्यक्ती संध्याकाळी 6 वाजता येतो असे म्हणाला. ठरल्याप्रमाणे तो माणूस ठीक 6 वाजता आला. दाराची बेल वाजवली तसे जान्हवीने दार उघडलं. समोर एक 35शीतला तरुण उभा होता. अंगावर साधे शर्ट, पॅन्ट आणि पाठीवर एक बॅग होती. त्याला बघून हे वाटतच नव्हतं की तो कोणी तंत्रमंत्र वगैरे करणारा असावा. जान्हवीने त्या माणसाला आत बोलावलं. त्यांच्याबरोबर अजून एक जण होता, अगदी त्याच्यासारखा पेहराव असलेला. बंगल्यात येताच त्याची नजर प्रत्येक कोपऱ्यात फिरू लागली. काहीच न बोलता तो धर्मेशच्या बाजूच्या दरवाजाकडे पाहू लागला, ज्याबद्दल धर्मेशला स्वप्नात दिसलं होतं. त्या रूमचा दरवाजा उघडून तो आत शिरला. विशालने त्याच्याबरोबर आलेल्या व्यक्तीला त्यांची ओळख विचारली. कोण आहात तुम्ही दोघे आणि अचानक असे आत कसे शिरलात? विशालकडे बघून स्मितहास्य करत तो इसम बोलला, माझं नाव विघ्नेश आणि हा जयवंत. आम्ही इथे त्या पुजारी काकांच्या सांगण्यावरून आलोय. मला जाणवतंय तुमच्या बंगल्यात जे काही आहे ते खरंच खूप भयंकर आहे. एक अशी आत्मा इथे अडकली आहे जी फक्त सूड घेण्यासाठी इथे थांबली आहे. थोड्याच वेळात जयवंतने सगळ्यांना मागच्या बाजूला बोलावलं. तोपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती. जयवंत मागच्या विहिरीकडे एकटक बघत होता. त्याने विघ्नेशला इशारा केला तसा विघ्नेशने त्याच्या बॅगमधला एक नारळ, हळद आणि एक बाटली काढून दिली, ज्यात पाण्यासारखं काहीतरी भरलेलं होतं. त्यातलं द्रव्य आणि हळद त्या नारळावर टाकून तो नारळ विहिरीवर ठेवला. ठेवता क्षणी तो नारळ जागीच वळू लागला आणि सरकत तिथून विहिरीत पडला. सर्वांची नजर त्या विहिरीकडे होती. तसेच सरपटत ती आकृती विहिरीतून बाहेर येऊ लागली.
आणि तिने आपलं खरं रूप सगळ्यांना दाखवलं. बाकी सगळे धडधडत्या काळजाने समोरचं दृश्य पाहत होते. तसे त्या आकृतीने हाक दिली, जनार्दन. जनार्दनला हे ऐकून समजलं की ही त्याची लाडकी वहिनी आहे. हिम्मत करून तो पुढे आला आणि त्याने विचारले, वहिनी अगं काय करून घेतलंस हे? का जीव दिलास? माझा पण विचार नाही केलास तू? समोर काय घडतंय हे कोणाला समजत नव्हतं. विघ्नेशला समजलं की तो नारळ हे त्या आत्म्याला दिलेला दिलासा होता, त्यामुळे ती समोर येऊन संवाद साधू शकते. जनार्दनचा प्रश्न ऐकून ती बोलायला लागली, मला पण जायचं नव्हतं रे, पण मी माझ्या घरातल्यांना नकोशी झाले होते. मग मी तरी काय करणार होते? मला नको असताना सुद्धा तुझ्या आई बाबा आणि दादाने मिळून या विहिरीत फेकून मारून टाकलं. माझ्यासोबत माझ्या बाळाला सुद्धा मारलं रे त्यांनी. मी गरोदर होते हे सांगून सुद्धा हे बाळ माझं नाही असं सांगून मला खूप मारलं त्यांनी. आणि जेव्हा मी बेशुद्ध झाले तेव्हा मला या विहिरीत फेकून दिलं. तिच्या तोंडून हे सगळे ऐकून जनार्दन आणि बाकी सगळे निशब्द झाले होते, कारण जनार्दनला त्याच्या घरच्यांनी सांगितलेलं कारण वेगळंच होतं. वहिनी अगं मग तू यांना त्रास का देतेस? हे माझं घर आहे, त्यांना कोणी हक्क दिला माझ्या घरी राहायचा? वहिनी तू एक गोष्ट विसरतेस, तू आता या जगात नाहीस, तू आता इथली नाहीस. तू सूट घेण्याच्या भावनेने इथे थांबली आहेस. ते माझ्या घरात माझ्या मर्जीविरुद्ध राहत आहेत. माझं घर मी कोणालाच नाही देणार. तिचे हे शब्द ऐकताच जयवंतने त्याच्या खिशात असलेली एक बाटली काढली आणि त्यातले द्रव्य तिच्या अंगावर टाकले. गरम तेल ओतल्यावर जशी त्वचा भाजली जाते तशी तिची अवस्था होत होती. तिला होणारा त्रास जनार्दनला सहन होत नव्हता. तसे त्याने जयवंतला थांबायला सांगितले. तसा जयवंत थोडा रागात जनार्दनकडे बघू लागला. जनार्दनने तिला पुन्हा विचारले, अगं वहिनी तू असे का करतेस? तू नव्हतीस अशी कधी. काय हवंय तुला? जनार्दनला रडू कोसळलं. तसं स्वतःला आवरून तो पुढे बोलला, वहिनी याआधी मी तुझं सगळं ऐकलं ना. आज माझं ऐक ना. माझ्यासाठी तू माझी मोठी बहीण आहेस. मग थांबव हा अट्टाहास आणि मुक्त हो या सगळ्यातून. त्यावर ती म्हणाली, माझी मुक्ती तेव्हाच होईल जेव्हा तो शेवटचा व्यक्ती मरेल. त्याचा मृत्यू माझ्याच हाती लिहिला आहे. एका आईला त्याने तिच्या बाळासोबत मारून टाकलंय. त्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. त्याला इथे बोलवा, मग बघेन माझं काय ते. एवढं बोलून ती पुन्हा विहिरीत निघून गेली. हा सगळा प्रकार झाल्यानंतर ते सगळे घरात आले. जयवंत आणि विघ्नेश काहीतरी विचार करत होते. तसं जयवंतने सगळ्यांना सांगितलं, आपल्याकडे एक पर्याय आहे. ज्या व्यक्तीबद्दल ती बोलत होती त्याने येऊन तिची माफी मागून तिच्या नावाचं श्राद्ध घालावं. मग 50% तरी शक्यता आहे तिची मुक्ती होईल. पण नियतीला बहुतेक वेगळंच काही मान्य होतं. ठरल्याप्रमाणे जनार्दनने त्याच्या मोठ्या भावाला फोन करून बंगल्यावर यायला सांगितले. त्याला माहीत होते की तो चुकूनही इथे पुन्हा येणार नाही, म्हणून त्याने एक मोठी अडचण आली आहे आणि आपल्या बंगल्यावर जप्ती येणार आहे असे खोटे नाटे सांगितले. तसे त्याचा भाऊ यायला तयार झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जनार्दनचा मोठा भाऊ जगन्नाथ तिथे आला. त्याने बंगल्याच्या गेटवर गाडी थांबवली. तो आत यायला घाबरत होता, पण हिम्मत करून कसाबसा आत आला. त्याच्यासमोर धर्मेश, जान्हवी, विशाल, जनार्दन, जयवंत आणि विघ्नेश हे सगळे उभे होते. जगन्नाथने जनार्दनला विचारले, जन्या, हा काय प्रकार आहे? मला खोटं का सांगितलं? आणि तू हा बंगला विकला होतास ना? मग ही जप्तीची काय भानगड आहे? जगन्नाथचे प्रश्न संपताच त्याच्या मागच्या बंगल्याचा दरवाजा जोरात आदळून बंद झाला. सगळ्या वस्तू हादरू लागल्या. तितक्यात विशाल विचित्र मुद्रा करून जगन्नाथकडे पाहू लागला.
आलात. किती वाट पाहायला लावली तुम्ही. गेली कित्येक वर्ष मी तुमची वाट पाहते. विशालकडे बघत जगन्नाथ घाबरत बोलू लागला. कोण आहेस तू आणि असा काय बोलतोस? अहो, मला नाही ओळखलत? मी सरिता. आठवत नाही का तुम्हाला? त्या रात्री मला तुम्ही विहिरीत फेकून पळून गेलात. मी ओरडत होते, हातपाय जोडत होते, पण तुम्हा तिघांनी ऐकलं नाही. माझी शुद्ध हरपेपर्यंत मारत राहिला. माझ्या पोटात तुमचं बाळ होतं हे माहीत असून सुद्धा. बाबांनी हुंडा दिला नाही म्हणून तुमच्या आईबाबांनी माझ्यावर नाही ते अन्याय केले. एवढं बोलून तिने डाव्या हाताने जगन्नाथचा गळा पकडला आणि समोरच्या भिंतीवर जोरात फेकून दिला. जगन्नाथ भिंतीवर आपटून खाली पडला. हा सगळा प्रकार पाहून जान्हवीला भोवळ आली आणि ती जागीच कोसळली. विघ्नेश आणि जयवंत तिच्या आणि जगन्नाथच्या मध्ये उभे राहिले. जयवंत आणि विघ्नेशने त्यांच्याकडचं ते द्रव्य तिच्या अंगावर फेकलं. तसे ती वेदनेनं कळवळू लागली. तिला रोखण्याचा अतोनात प्रयत्न चालू होता, पण एका आईच्या आत्म्यास ते हरवू शकले नाहीत. त्याच गडबडीत जगन्नाथने दरवाजाकडे धाव घेतली, पण त्याच्यासमोर विशाल उभा राहिला. त्याने पुन्हा जगन्नाथचा गळा पकडला आणि त्याला दरवाजापासून दूर फेकले. जगन्नाथ हातापाया पडून गयावया करू लागला. मला माफ कर, मी चुकलो, मारू नकोस मला. तसं ती म्हणाली, तुम्ही मला मारलत, माझ्या बाळाला मारलत. का माफ करू तुम्हाला? माझी ताई कुठे आहे? काय केलंस तिचं तुम्ही? मला माफ कर, मला नाही माहीत कुठे आहे ती. हे ऐकताच विशालमधल्या सरिताने जगन्नाथला एक जोरात कानाखाली लगावली. तसा जगन्नाथ सांगू लागला, सांगतो, 4 महिन्यापूर्वी मीच तिला गाडीने उडवलं. ती तिच्या फळाच्या गाडीवर होती. तिने मला धमकी दिली होती, गुन्हा मान्य नाही केला तर कोर्टात केस करेन. त्याच रागात मी तिला कायमचं संपवलं. हे ऐकताच धर्मेशला ती बाई आठवली. त्याला कळून चुकलं की ही तीच बाई जी त्या कार ॲक्सिडेंटमध्ये मारली गेली. तितक्यात तिने विशालचं शरीर सोडलं. तसा विशाल सुद्धा बेशुद्ध झाला. जयवंत आणि विघ्नेश विशालला घेऊन धर्मेशकडे आले. आता सरिताला सगळे पाहू शकत होते. जनार्दन हे सगळे बघत होता. तो पुढे जाऊन हात जोडून विनंती करू लागला, वहिनी, थांबव हे सगळं. नको करूस असं. तू पण असं केलंस तर त्यांच्या आणि तुझ्यात काय फरक राहणार? शांत हो, जाऊ दे सगळं, शांत हो तू. सरिताने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर करुणा दाटून आली होती. एकाएकी बंगल्याचा दरवाजा उघडला. सरिताने जगन्नाथकडे पाहिलं आणि जोरात ओरडली, निघून जा. जगन्नाथ तिथून धावत बाहेर गेला आणि त्याची गाडी काढून तिथून निघून गेला. सगळं काही शांत झालं. सरिताने एक नजर बेशुद्ध पडलेल्या जान्हवीवर टाकली आणि मग धर्मेशकडे बघून बोलली, हिची आणि तुझ्या होणाऱ्या मुलाची काळजी घे. हे घर नीट सांभाळ. इतकं बोलून ती घराच्या दारातून बाहेर जात दिसेनाशी झाली. जयवंत आणि विघ्नेश तिथेच थांबले होते. काही वेळानंतर ते म्हणाले, आता काळजी नका करू, हे घर मुक्त झालंय. फक्त तुम्ही या घराची नीट काळजी घ्या. असं म्हणून त्यांचा निरोप घेत ते दोघे निघाले. जनार्दनने विशालला आणि धर्मेशने जान्हवीला गाडीत बसवलं आणि डॉक्टरकडे घेऊन जायला म्हणून तिथून बाहेर पडले. काही अंतर पुढे जाताच त्यांना एका ठिकाणी गर्दी जमलेली दिसली. पोलीस सुद्धा आले होते. एका झाडावर एक गाडी जोरदार आपटली होती आणि गाडीने पेट घेतला होता बहुतेक. आत बसलेला इसम पूर्णपणे जळून गेला होता. जनार्दनने मात्र ती गाडी ओळखली. लगेच धर्मेशला थांबवून तो त्या गाडीकडे धावत गेला. तोपर्यंत गाडीतून प्रेत बाहेर काढत होते. जनार्दन डोक्यावर हात ठेवून रडायला लागला. त्याला धर्मेशने सावरले आणि गाडीत बसवले. पोलीस सगळी चौकशी करत होते. तसे नकळत धर्मेशचे लक्ष रस्त्याच्या कडेला गेले. सरिता आणि तिची ताई म्हणजेच ती फळवाली बाई दोघीही समोर उभ्या दिसल्या आणि बघता बघता
त्याच्यासमोरून नाहीशा झाल्या. बहुतेक त्या दोघींनाही मुक्ती मिळाली असावी. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे जनार्दन तिथेच थांबला. सगळं काही सुरळीत झालं होतं. आज खऱ्या अर्थाने धर्मेशने हात जोडून देवाचं नाव घेतलं आणि जान्हवी आणि विशालला घेऊन दवाखान्यात जायला निघाला.